हॅलो, आज आहे डे 4. तर आज आपण शिकणार आहोत इमोशनल अवेअरनेस प्लस फोकस अँड मेंटल क्लॅरिटी. सो मेंटल क्लॅरिटी येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही स्वतःशी बोलणं, स्वतःला जाणणं. एक 5 मिनटं डोळे बंद करून मुलांना सांगायचं की स्वतःबद्दल काय विचार येतात ते स्पष्ट करा. तुमचं इमोशनल अवेअरनेस वाढण्यासाठी मुलांना शिकवायचं की जर्नल लिहा. आज तुम्ही काय चांगलं केलं, काय चांगलं बघितलं ते मुलांना लिहायला सांगा. ह्याने मुलांचं इमोशनल अवेअरनेस वाढतं की चांगलं काय, वाईट काय, आनंद देणारा एक्सपिरियन्स कुठला आहे, भीती देणारा एक्सपिरियन्स कुठला आहे. मुलं ते फील करतात आणि त्यानुसार ते लिहितात. दुसरं आहे फोकस. मुलांमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्यांचं फोकस वाढवणे. मग फोकस कसा वाढवायचा? तर डीप ब्रीदिंग, त्यानंतर मेडिटेशन आहे, त्यानंतर तुमचं योगा आहे. ह्या गोष्टी तुम्ही जर केल्या तर नक्कीच मुलांचा फोकस वाढतो. 5-5 मिनिटांपासून सुरुवात करा. 5 मिनिट्स फक्त डोळे बंद करून त्यांना बसवा. तर ते शांत बसत नसते तर थोडं म्युझिक ऑन करा. लाईट म्युझिक, मेडिटेशन म्युझिक जे असतात पॉझिटिव्ह एनर्जी देतात ते ऑन करा आणि नक्की हे प्रयत्न करून बघा. रिझल्ट हे 100% मिळणारच. ह्या सगळ्या ट्रायल केलेल्या आहेत मेथड्स. हे स्वतः मी माझ्या मुलांवर वापरते. त्यांना मी घरात अभ्यासाला बसवतच नाही, कारण जेवढा वेळ ते शाळेत शिकतात ते पूर्ण व्यवस्थित शिकून येतात. त्यांना मी घरात आल्यावर बर्डन देत नाही. फक्त त्यांना आनंदाने खेळू द्या, त्यांना स्वतःला शिकू द्या, समजू द्या, ह्या गोष्टींवर भर द्या. आले मुलं की फक्त कर अभ्यास कर अभ्यास, अशाने त्यांचा फोकस कधीच वाढणार नाही. नक्की ट्राय करा आणि कमेंट करा. थँक्यू.